हाय फ्रेंड, लाइफ इनक्यूबेटर हैचिंग इस चैनल में आप सभी का स्वागत है। सगळे आपल्या शेतकरी मित्रांना वेलकम। आज आपण इथे सरांनी मशीन बुक केली होती 540 अंड्यांची, ज्याची डिलिव्हरी घ्यायला सर आज टिटवाळ्यावरून आलेले आहेत। सर, तुमचं पूर्ण नाव, प्रॉपर तुम्ही कुठून आलात, हा व्यवसाय कधीपासून करताय पक्ष्यांचा, ही सगळी माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा। माझं नाव सुरेश पांडुरंग वाजे, मी सागोडा गाव टिटवाळा इथून आलेलो आहे। माझा कुक्कुटपालनाचा गेली 4 वर्षापासून व्यवसाय सुरू आहे, परंतु मी आतापर्यंत फक्त पक्ष्यांची अंडी काढूनच विकत होतो। अजून पिल्लं मी इन्क्युबेटरमधून पिल्लं मी काढत नव्हतो। सरांचा मी व्हिडिओ यूट्यूबवर बघितला होता, त्यानंतर मी सरांशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांच्याकडे मी परवाला या मशीनची ऑर्डर दिली होती आणि मी आज स्वतः ही मशीन घ्यायला आलेलो आहे। या मशीन 540 अंड्याची कॅपॅसिटीची मशीन आहे। ही 540 मी अंडी लावून ह्याच्यातून आता पिल्लं काढून पिल्लं वाढवण्याचा मी आता व्यवसाय सुरू करणार आहे। तर सरांनी 1-2 ते 3 दिवसापूर्वीच बुकिंग केली होती, त्यांना आपण अर्जंटमध्ये करून दिलेली आहे। आणि सर वैयक्तिक बारामतीला, टिटवाळ्याहून वैयक्तिक बारामतीला मशीनची रिसीव करायला आलेले आहेत, कारण की त्यांना अर्जंट हवी होती, अंडी अवेलेबल आहेत त्यांच्याकडे। ठीक आहे, तर सर आता मी तुम्हाला पूर्ण आधी वापर कसा करायचा हे समजून देतो। याच्यात काही अवघड असं काही नसतं, तर जे आहे ते अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला समजवतो। ठीक आहे, सर्वात आधी बघा, इथे समोर मी तुम्हाला स्क्रीन दाखवतो। सर आपल्या जवळून स्क्रीन दाखवा। तर ही एक डिस्प्ले जी आहे त्याची एक सिस्टम समजून घ्या, ती महत्त्वाची आहे। इथे भरपूर बटन आहेत, पण आपल्याला कुठलंही बटन दाबायचं नसतं। ठीक आहे, याच्यात प्रत्येक प्रकारच्या सेटिंग आपण इथून करून देतो, म्हणजे तुम्हाला कुठलीही सेटिंग करायची गरज पडत नाही। ठीक आहे, आता इथे जे खाली आहे 37.7 हे आपल्याला मशीन मध्ये जे पाहिजे ते टेम्परेचर आहे, आणि खाली इथे 70 जे आहे ती आपल्याला मशीन मध्ये पाहिजे असणारी ह्युमिडिटी आहे। आणि मशीन मध्ये ऍक्च्युअल आता किती आहे, तर आता इथे जर दिसतंय तर 37.7 जे आपल्याला पाहिजे ते एक्झॅक्ट आहे, आणि हे कमी जास्त होत राहणार। ठीक आहे, आणि ह्युमिडिटी आपल्याला 70 पाहिजे, आता 74 आहे, तर आपल्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा वरती आहे। तर हे आता ओके आहे, पण जेव्हा तुम्ही मशीन चालू कराल हे सगळं डाऊन असेल, हळूहळू ते लेवल मध्ये येतं। आपल्याला काही नाही समजलं, कुठलंही बटन दाबू नका, आपले जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्याच्यावरती कॉल करा। जर काही तुम्हाला नाही समजलं, फक्त बटन दाबायची अजिबात प्रयत्न करू नका, कारण की सगळ्या सेटिंग झालेल्या असतात। ठीक आहे, आतमध्ये मशीन मी तुम्हाला आता दाखवतो। ते झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपली जी आहे ही टोटल 540 अंड्यांची मशीन आहे, आणि याच्यामध्ये जे ट्रे आहेत हे आपले टोटली ॲल्युमिनियम ट्रे आहे। तुम्ही जवळून पण पाहू शकता, आणि मी तुम्हाला रोटेशन पण कसं होतंय काय होतंय हे पण दाखवतो। तर टोटल आपले जे ट्रे आहेत हे 6 ट्रे येतात, त्याच्यामध्ये 540 अंड्यांमध्ये 6 ट्रे येतात। आणि टोटल एका ट्रेमध्ये जी अंडी आहेत ही आपली सरासरी 90 अंडी बसतात। ठीक आहे, तर टोटल सरासरी 90 अंडी बसतात। ठीक आहे, आता मी तुम्हाला कनेक्शन कसं करतात, फॉगर कसा लावतात हे सगळं समजवतो। ठीक आहे, अंडी आडवीच ठेवायची आहेत ना? हा, याच्यामध्ये जी अंडी आहेत आपल्याला ती अशी सरळ लाईनीमध्ये आडवी येतील। ओके, हा, आणि अंड्यांचं सिलेक्शन करताना आपल्याला नेहमी ताजी अंडी पाहिजे। विशेषतः 5 ते 6 दिवसापर्यंत जी अंडी घ्यायची आहेत। जास्त शिळी अंडी घेतली तुम्हाला रिझल्ट कमी मिळणार, हॅचिंग पर्सेंट कमी मिळणार। तर 5 ते 6 दिवसापर्यंत जी अंडी घ्यायची। ठीक आहे, दुसरं महत्वाचं काय, अंडी ताजी असली पाहिजे, त्याचबरोबर नर आणि मादाला क्रॉस असलेली जास्त गरजेची आहे। प्रत्येक 100 कोंबड्यांपाठी तुम्हाला 25 ते 30 नर असणं गरजेचं आहे। ठीक आहे, हे विशेष काळजी घ्या। दुसरं ट्रेचं कनेक्शन, आता तुम्ही एका वेळेस अंडी ठेवणार सगळी की पाठीपुढे ठेवणार आहात? पाठीपुढे। तर जशी माझी अंडी येत जायची तशी ठेवणार। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा, प्रत्येक ट्रेचं कनेक्शन जे आहे ना हे आपलं सेपरेट इथे दिलेलं आहे। हे त्याचं ट्रेचं कनेक्शन। ठीक आहे, जवळून मी तुम्हाला दाखवतो। हे ट्रेचं कनेक्शन आहे, हे मेल फिमेल पिन असते, अलगद सोप्या पद्धतीने निघते आणि सोप्या पद्धतीने लागून जाते। ठीक आहे, अशा पद्धतीने हे लागते। समजा तुम्ही एका वेळेस अंडी नाही लावत आहात, पाठीपुढे लावताय, या ट्रेला एकाला सरासरी 90 बसतायत, आज हा लावला, 2-4 दिवसाने हा लावला, 8 दिवसाने हा लावला, अशा पद्धतीने लावू शकता जर तुमच्याकडे एका वेळेस एवढी अंडी अवेलेबल नसतील। ठीक आहे, हा, आता लावताना काय करायचं फक्त लक्ष द्या। आता ही जशी आज लावले तुम्ही, आज लावल्यानंतर अंड्यावरती आजची तारीख टाका, आणि तारीख टाकल्यानंतर जेव्हा त्यांचे 19वा दिवस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला हे टर्निंग बंद करायचंय, कारण की आपल्याला 19 दिवस अंड्यांचं रोटेशन पाहिजे असतं, त्याच्यानंतर शेवटचे 3 दिवस रोटेशनची गरज नसते। म्हणजे जसं जसं तुम्ही लावाल आणि ज्या ज्या अंड्यांच्या ट्रेला तुम्हाला 19 दिवस झालेले आहेत ते तिथून रोटेशन बंद करायचा, तिथून तुमची पिल्लं निघणार। समजा तुम्ही हा 1 तारखेला लावला, हा 4 ला लावला, हा त्याच्यानंतर 10 ला लावला,
तर 1 तारखेला लावलेला तुमचा बरोबर 19 तारखेला याचा बरोबर. पिन काढून टाकायची. त्याच्यानंतर तुम्ही हा 4 ला लावलाय तर म्हणजे त्याचा तुम्हाला 21 तारखेला येईल. तसं त्याचे दिवस जसे जसे कंप्लीट होईल तसे तसे बरोबर. तुम्हाला त्याचं कंप्लीट करायचंय. आणि बरोबर. एका वेळेस लावला तर एका वेळेस सगळे पिन लावायचे, एका वेळेस सगळे बरोबर. काढून टाकायचे. ओके. ठीक आहे. ओके. आता दुसरं याच्यात महत्वाचं असतं ह्युमिडिटी. बरोबर. तर मी तुम्हाला जवळून इथून दाखवतो. तर आपण ह्युमिडिटीसाठी इथे पाणी ठेवत असतो बघा. बरोबर. ठीक आहे. तर ह्या पाणी आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी 2 फॉगर लावलेत. 1 फॉगर आपल्याला सफिशियंट असतो, 2 फॉगरची गरज नाही. बरोबर. आता 2 फॉगरचं मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलेलं मगाशी की तुम्ही म्हटलं माझ्या इथे खूप उष्णता आहे. बरोबर. बरोबर का? हो हो. तर उष्णता जर जास्त असेल आणि आपली ह्युमिडिटी वाढतच नसेल तर आपण तसं सोय केलेली आहे. तुम्ही 1च्या जागी 2 फॉगर जर लावाल तर बरोबर. तुमचं मशीनच्या आतलं टेम्परेचर सुद्धा डाऊन येऊन जाईल आणि ह्युमिडिटी पण वाढेल. ओके. म्हणजे आपल्याला कधी पण अडचण येणार नाही की अंड्यांमध्ये जीव तयार होऊन देखील आतमध्ये अडकून राहिला. ठीक आहे. बरोबर. ऍडॅप्टर इथे आपल्याला लावायचा फॉगरचा. 2 ऍडॅप्टर साठी आता सप्लाय आपण दिलेला आहे. आधी एकच देत होतो, आता दोन्ही सुद्धा चालू दिले. ओके. म्हणजे तुम्हाला 2 फॉगर सुद्धा एका वेळेस लावायची गरज पडली तर तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला एक रोटेशन कसं होतं ओके. हे मी दाखवतो. म्हणजे ट्रेचं रोटेशन तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. ओके. तर बघा आता आपण मॅन्युअली करून दाखवणार आहे तुम्हाला, कारण की असं तर ते टायमिंग नुसार होणार आहे. बरोबर. दर 2 तासाला 2 मिनिटासाठी होणार आहे. मी तुम्हाला मॅन्युअली दाखवतो. ठीक आहे. तर हे मॅन्युअली तुम्ही पाहू शकता. आता हा मी मॅन्युअल टायमिंग चालू केलाय. ओके. लक्षात येतंय आपल्या? येस. तर हे असं मॅन्युअली रोटेशन आपण चेक करायचं असेल तर हे वरतून 2 नंबरचं जे बटन आहे हे फक्त दाबून ठेवायचं. अपची लाईट चालू होईल. जेव्हा अपची लाईट चालू होईल तेव्हा तुमचं ट्रे अशा पद्धतीने रोटेशन होतील. अंडी तुमची ऑटोमॅटिकली रोटेशन होतील. हे आपल्याला करायची गरज नाही. हे मी तुम्हाला फक्त एक मॅन्युअली कशा पद्धतीने होतं ओके. हे समजवलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला अजून काय प्रश्न असतील? प्रत्येक 2 तासांनी हे रोटेट की 1 तासाने होणार? दर 2 तास, 2 तासांनी rotate. 2 मिनिटासाठी. तर आता आपलं जे हिटिंगचं तुम्ही मला म्हटला, तर समजा मशीनमध्ये जास्त ऊब झाली तर एक फंक्शन आहेच याच्यामध्ये की ओव्हर हिटिंग जर झाली, गरजेपेक्षा जास्त ऊब झाली तर ऊब बाहेर काढायचा ऑप्शन आहे. फक्त तुम्ही काय प्रयत्न करायचा की तुम्ही मशीन ठेवताना जिथे पण ठेवाल, आता उन्हाळ्यात विशेषतः बरोबर. पत्र्याच्या खोलीत नाही ठेवायची. जिथे वरती पत्रा चालेल पण साईडला पण पत्रा आहे बरोबर. अशा ठिकाणी अजिबात ठेवायची नाही. जिथे ठेवताय तिथे व्हेंटिलेशन पाहिजे, हवा खेळती पाहिजे. बरोबर. किंवा तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येणार अजून एक की तुमच्या इथलं लोकल टेम्परेचर 40-42 आहे. बरोबर. तशा वेळेस तुम्हाला अडचण येणार. मग तशा वेळेस काय होणार, तुम्हाला एक्झॉस्ट फॅन चालू होतोय कंटिन्यू, पण तो कंटिन्यू ऊब बाहेर काढतोय पण तुमचं लोकल टेम्परेचर जोपर्यंत कमी होत नाही तो फॅन चालूच राहणार आणि टेम्परेचर हायच राहणार. त्याच्यासाठी अजून एक पर्याय जवळून दाखवतो. आपण जो हा फॉगर लावलेला आहे, बरोबर. हा फॉगर 1च्या जागी 2 वापर करायचा. बरोबर. हा बघा, ही जी वाफ बनते ना, ही वाफ हो, असते, ही हो. थंड असते. तर तुम्ही हात लावून पहा, तुमच्या लक्षात येईल की जी वाफ आहे ना ही थंड आहे, अरे ही राईट. गरम नाही. अगदी बरोबर. हा, ही वाफ दिसते पण ही Yes, गरम yes, अजिबात yes. नाहीये, ही थंड आहे. येस. तर आपण मशीन मध्ये 2 फॉगर जर लावले तर आतमध्ये तो थंड ह्युमिडिटी बनवतो आणि हिटिंग आपण करतो. हे अपोजिट कॉम्बिनेशन मध्ये एक प्रॉपर ह्युमिडिटी आणि प्रॉपर टेम्परेचर मेंटेन होतं. तर तुमच्या इथे जर तसं तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की माझ्या इथे 40-42 टेम्परेचर आहे, तर तुम्ही सुरुवातीपासून 2 फॉगर वरतीच काम करायचंय. तुम्हाला 2च फॉगर लावायचे. 2 फॉगरचं कनेक्शन तिथे दिलंय. फॉगर सुद्धा तुम्हाला 2 आहेत. सरळ सरळ 2 फॉगर लावायचे. बरोबर. तुम्हाला रिझल्टला काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे. वर सिलिंग फॅन लावला तर काय फरक चालेल, पण सिलिंग फॅनची हवा गरम नसावी सर. आता उन्हाळ्यात काय होतं, वरती पत्रा आहे आणि सिलिंग फॅन लावता तर ती गरमच हवा येते. ओके. जर तुम्हाला एक पहिला रिझल्ट समजा नेगेटिव्ह आला, नेगेटिव्ह म्हणजे काय की बाबा मी 100 अंडी ठेवलेली सरासरी समजा, त्याच्यातून मला 50च पिल्लं निघाली, 50 नाही निघाली. अशा वेळेस काय करायचं, ती अंडी फोडायची ओके. किंवा हलवून पाहिजे. त्याच्यात जीव तयार होता का की पाणी होतं. समजा त्याच्यात पाणी तयार झालं तर ते नर मादाला क्रॉस नाहीये अंड, बरोबर. तर ते तिथे आपलं लक्षात येतं की आता आपल्याला नर वाढवायचे. बरोबर. पण समजा उलट झालं की बाबा अंड्यांमध्ये जीव तयार झाला पण तो बाहेर नाही आला, याचा अर्थ की आपली आर्द्रता, ह्युमिडिटी कमी पडली. तर ह्युमिडिटी वाढवण्यासाठी आपण 2 फॉगर लावू शकता. ते एक पर्याय आहे. तुम्हाला मी म्हणूनच आधीपासून 2 फॉगर लावायला सांगितले. त्याचं कारण तेच आहे. आणि खूपच उष्णता आहे, अति उष्णता, म्हणजे जसं विदर्भात वगैरे अडचण येते तर त्यांना कूलर लावावा लागतो 1 महिना. ओके. हा, पण ते गरज पडत नाही सगळ्यांना. ती 1 महिन्याचाच प्रॉब्लेम येतो आणि ते नाही करता सरळ 2 फॉगर लावले बेस्ट आहे. आपण देतो पण 2 फॉगर लावले की तुम्हाला अडचण येणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.